आपल्या पारमार्थिक क्षेत्रामध्ये ऐकणाऱ्याला कानापर्यंत शब्द पोचला म्हणजे बस. म्हणजे जो ऐकत नाही त्याच्यापर्यंत आपला आवाज पोचवणं म्हणजे परमार्थाची गरज नाही, ते लौकिकाचा. म्हणजे आम्ही काहीतरी बोलतोय ते लोकाला ऐकू जावं, ज्यानं बोलणं ऐकायचं आहे त्यानं जवळ यावं, अशी ही रीत आहे ऐकून. म्हणजे गर्जन आणि आपल्याला त्यातलं काहीतरी वर्म सापडावं म्हणून जर सेवा असेल तर निश्चित स्वरूपानं माऊलीला, ज्ञानोबा तुकोबाला बाहेर यावं लागेल. कुठनं? समाधीतनं. आता हा सेवेचा योग आहे तो समाधी उत्सवाच्या निमित्ताने. आणि आपण संतांच्या म्हणजे अखंड म्हणजे समाधीच्या संबंधानं जर चिंतन केलं तर समाधी म्हणजे काय हे सुद्धा आपल्याला कळून येतं बरं का. हा मोठा विषय आहे, गहन विषय आहे संसारिकाच्या दृष्टिकोनातून, पर साधनेतून इतका सफल आणि सोपा आहे आणि त्याला फल आहे. आणि ते फल पदरी पडावं असं वाटत असं तर म्हणजे याच्यासाठी काय नाही, ते एक झाल्याला समोर आलेला म्हणजे व्यवहार मी तुम्हाला बोलून जातो. म्हणजे माझ्यासारख्या एखाद्या सामान्य वारकऱ्याला म्हणजे काही न करता तिथं कायम सातत्यानं त्या या सेवेला हजर राहिलेल्यामुळं आता किती वर्ष म्हणशीला तर एक 50-60 वर्ष मग तळाशीत आळंदीत मध्ये हा मध्ये व्यवहार समोर आलेल्यामुळं एक वचन पुढं आलं. काय ते वचन असं आहे की ते मला पुढं आलं, माऊलीन दिलं, माऊलीचं आहे का त्या परब्रह्माचं आहे का आणि कुठंतरी वारकऱ्याच्या प्रयत्नातलं आहे ते, म्हणजे हुडकून काढून सुद्धा तसं बघितलं तर मी ह्या समाधी उत्सवाला माऊलीचं मनोगत निवृत्तीनाथांच्याकडं माऊलीनं उघड केलेलं मी सुद्धा म्हणजे अनुभवलं. हा संबंधच असा आहे म्हणजे एक बंधू भाव, एक गुरु शिष्य आणि एक श्रेष्ठ कनिष्ठ आणि अनुभूती संपन्न आणि अनुवाद या रूपानं हे माऊलीचं प्रकरण समोर येत. एक श्री गुरूंच्या पशी बसून म्हणजे सत्शिष्यानं केलेला एक अनुवाद आहे. आणि अशी ही प्रकरण 10 आहेत बरं का. आणि 10 प्रकरण एका ग्रंथामध्ये नोंद केलेली. आणि ती निवृत्तीनाथांनी म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी शंका विचारली, तू जर जायला गडबड करायला लागलास असा तुला काय अनुभव आला? आणि त्या अनुभवाचा अनुवाद निवृत्तीनाथांच्या समोर बसून माऊलीनं सांगितलेला हा समाधी उत्सव आहे. आणि या समाधी उत्सवाचा एक स्पेशल अनुभव ध्यास लागल्यानंतर माझ्यापाशी एक अंतकरणाच्या वृत्तीच्या भावानं उभा राहिलेले अक्षर मी तुमच्या पुढे पहिल्यांदा सांगतो. इथं सेवेला प्रवृत्त होतो. काही वर्षापूर्वी मला ध्यास लागला. नामदेव महाराजांची गाथा यासाठी खर्ची लागते आणि त्यात माऊलीच्या जीवनाचा आपल्याला दर्शन योग येतो. म्हणजे समाधी उत्सव म्हणजे काय, विठ्ठलाचं मनोगत काय, नामदेव महाराजांचं मनोगत काय, निवृत्तीनाथांचं मनोगत काय, माऊलीचं मनोगत काय, समाजाचं मनोगत काय आणि नामदेव महाराजांच्या मुलांचं मनोगत काय, इतक्यांचा विचार करावा तेवढा थोडा आहे. आणि मग त्यावेळेला आपल्या जीवनामध्ये म्हणजे ज्ञानेश्वर माऊलीच्या आणि निवृत्तीनाथांच्या जो अनुवादाचा संबंध आलेला आहे त्याच कानामध्ये जर म्हणजे प्रवेश केला तर एखाद्या वेळेला त्या मनामध्ये प्रवेश करणारा ज्ञानेश्वर महाराजांचा अस्तित्वाचा संबंध येतो. आणि त्यांनी साधकाबद्दल म्हणजे असं एक सुचविलेलं वचन माझ्या वृत्तीवर उभं राहिलंय. मी ते अमृत अनुभवातलं नाही, ते कुठल्या पहिल्या प्रकरणातलं, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, 5व्या, 6व्या, 7व्या, 8व्या, 9व्या, 10व्या प्रकरणातलं नाही, तर ते माझ्या वृत्तीवर उभा राहिलेलं मी अगोदर तुम्हाला सांगतो. साधका न लगे अन्न, जी साधना आहे कुणाची गरज आहे बघा. साधका न लगे अन्न, साधका न लगे जन, मध्ये जनाची गरज नाही. मग आणि काय साधका, मग काय काय 3 तुकड्याचा 3.5 तुकड्याचा म्हणजे संबंध येतो माऊलीच्या वचनामध्ये. ते ज्ञानेश्वरी असेल, 65 असेल, नाहीतर अनुभव असेल, अमृत अनुभव असेल. मग न लगे अन्न, न लगे जन, न लगे धन, मग काय सोय समाधी. सोय शब्द माऊलीचा आहे. सोय शब्द कुठंही तुम्हाला म्हणजे इतर गात्यामध्ये भेटणार नाही, भागवतामध्ये भेटणार नाही. सोय शब्द आला तर म्हणजे फक्त माऊलीच्या वाङ्मयामध्ये सोय शब्द येतो. आणि तो सोय शब्द, सोय म्हणजे आपल्या सान्निध्यात, आपल्या संगतीला
आपल्या म्हणजे व्यवहाराच्या सोयीसाठी एखादा शब्दाचा प्रयोग असतो तो सोय समाधी. काय भाकरी बांधून घेतल्या, मग असा जो प्रसंग आला की मला आता थांबून चालत नाही, मला जायचं आहे, मला परवानगी द्या. कुणाकडे मागितली तर श्री निवृत्तीनाथांच्याकडे मागितली. तुला जायचं आहे, तुझा अनुभव काय जीवनाला, इथं आलास तू आणि येऊन व्यवहार केलास आणि तू आता तुला कंटाळा आलाय म्हणून जातोस का तुझं कार्य सफल झालं म्हणून जातो? आणि तुला जर तशी कार्य अपूर्ण असताना परवानगी दिली तर दोष कुणावर येईल? आणि तुझं जरी तुला एखाद्या वेळा वीट आला असला तर या जीवनाचा वीट आलेला असेल तर नाही येईल कशावनं? किती वेळा जन्मा यावे किती व्हावे फजित, असं जर हे सगळं परंपरेनं शब्दाचा प्रयोग झालेला असेल आणि असा तुला या जीवनाबद्दल जर वीट आला असेल, कुणी साथ दिली नाही, काय काय माऊलीला काय मांडे बाजू दिले नाहीत, मधुगिरी मागून आणलेली खाऊ दिली नाही, भजन करू दिलं नाही, जमवून समाजाने घेतलं नाही, आणि अशापैकी तुला जर ह्या जीवनाचा कंटाळा आला असला आणि तू जायला घाई करीत असेल तर माझी परवानगी तुला मिळणार नाही. तुझा यथाभूत या जीवनाविषयी विश्वाविषयी काय अनुभव आहे तो अनुभव सांग. असं म्हटल्याबरोबर उद्गार बाहेर पडले. काय उद्गार पडले? मनोनी ज्ञानदेव म्हणे अमृत अनुभवेने सनो भोगी जे सने विश्वाचे. सण म्हणजे उत्सव, सण मध्ये आनंद, सण म्हणजे एक उत्साह भूमिका. आणि त्या या निवृत्तीनाथांच्या सान्निध्यात ती जर प्राप्त झालेली असेल तर पहिले उद्गार असे काढले त्या अमृतानुभवासाठी. मनोनी ज्ञानदेव म्हणे का असं विचारलं निवृत्तीनाथाने. म्हणून अमृत अनुभव येणे माझा अनुभव असा आहे. काय? सनुभोगी जे सने विश्वाचे. आता एकूण जर असं बघितलं तर हे प्रकरण 10 आहेत. पहिलं प्रकरण असं निर्माण झालेलं आहे, त्यात काही ओव्यांचा संबंध आहे. ऐशी निरुपाधिके जगाची जिये जनिकी ते म्या वंदिले मुळीके देव देवी. पहिलं प्रकरण देव आणि देवीचा संबंध, प्रकृती आणि पुरुष यांचा संबंध, वृत्ती आणि आत्मा यांचा संबंध. त्याला उदाहरण इथं संसारिकानं, इथं या दृश्य विश्वाच्या जीवसृष्टीमध्ये पती पत्नीच्या नात्यानं सुद्धा, नवरा बायकोच्या नात्यानं सुद्धा, म्हणजे ही प्रकृती पुरुषाची जोडी सांगता असंगडी जी आंबोली जोडी अंबुला काय हे ज्ञानेश्वरी अध्याय 13. इथं म्हणजे 80 निरुपाधिके जगाची जे जनिकी ते म्या वंदिले मुळीके देव देवी. देव आणि देवीचा संबंध अनादिकालापासून आहे. द्वैतामध्ये आहे का? अद्वैतामध्ये आहे. देव आणि देवी, देवी आणि देव लिंग भेदाना आहे का? लिंगाचा अभेद संबंध आहे. उत्पत्तीचा संबंध आहे का नाही? दृश्य द्रष्टा दर्शन म्हणजे अदृश्य आणि दृश्य दोन्ही आहे का? एक आहे. यातला अदृश्य कोण आहे आणि दृश्य कोण आहे? द्रष्टा कोण आहे आणि दृश्य कोण आहे? म्हणजे साक्षी कोण आहे आणि म्हणजे कुणाबद्दल कोण साक्षी आहे? इतका विचार करावा लागेल. पहिलं प्रकरण आहे. म्हणून याचा संबंध असा जोडलाय गोडी आणि गोड, कापूर आणि परिमळ, निवडू जाता पांगेळ निवाड होय. गुळातली गोडी काढली तर गुळ म्हणतील का? देवातली देवी काढली तर देव म्हणतील का? कुणी म्हणायचं? गोडी म्हणजे गुळ, गुळ म्हणजे गोडी, तर कापूर म्हणजे परिमळ, परिमळ म्हणजे कापूर. मग याच्यासाठी व्यवहारातली उदाहरणे दिल्यात. डोळे 2 आहेत, दृष्टी 1 आहे, कान 2 आहेत, शब्द 1 आहे, म्हणजे अर्थ 2 आहेत. या कानाने एकदा आणि त्या कानाने एकदा असं ऐकू येतं नाही. एक शब्द दोन्ही कानामध्ये. पाऊल 2 आहेत पर चाल 1 आहे. हात 2 आहेत पर टाळ म्हणजे 2 जरी असलं तरी नाद 1 आहे. हे सगळं म्हणजे 1 आहे. मग हे देवीमुळे देव झालाय का देवामुळे देवी झाली आहे? कुणाच्या संबंधाने कोण आहे? आता पती पत्नीचं नातं कसं आहे? युगपत हे नुसतं ऐकिवातला शब्द झाला. म्हणजे तुम्ही ऐकलंय ही दोन्हींची उत्पत्ती कशी आहे? युगपत आहे. पण त्याचा अनुभव जर बघितला तर युगपत झालं. बरोबर आहे. दोघांचं भटानं काय केलं? अक्षता घेतल्या, म्हणजे काही मंत्र म्हटलं, त्याला सांगितलं मम म्हण, तिला बी सांगितलं मम म्हण, तिनं बी म्हणलंय, हेनं बी म्हणलंय. दोघांचं लगीन लागलं, होय ना? आता दोघांचं लगीन लागलं, मग त्यानं तिला तिची जबाबदारी घ्यायची आहे आणि त्याला सोडून तिनं व्यवहार करायचा नाही. व्यवहाराला सत्ता कुणाची आहे? देवीची आहे का देवाची आहे? आधार कुणाचा आहे? आधार देवाचा आहे. आणि व्यवहार कुणाचा आहे? देवीचा आहे. म्हणून
पुढं म्हटलंय असं, दो अंगाची आटणी घेऊशीत आहे, एकपणी झाली भेदाची वाहणी आधारीची. अर्ध्या अंगानं देव आहे आणि अर्ध्या अंगानं देव नाही. आणि म्हणून म्हणजे तुमचं भजन सुद्धा तिथं चालतंय बघा. राधा 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 कृष्ण राधा. कृष्ण आहे का राधा आहे? जो पुरुष त्याची नारी, असं वेदाचं मनोगत आहे. म्हणजे अर्ध नारी नटेश्वरी, जो पुरुष तोची नारी. पुरुष आहे का नारी आहे? नारी कसा आहे आणि पुरुष कसा आहे? पुरुष आहे तो म्हणजे कसा आहे? पुरुष निर्विकार आहे. आणि नारी आहे तो उपाधीनं प्रपंचानं युक्त आहे. आता ही उपाधी कुणाची आहे? मिशा आल्या म्हणजे उगच म्हणजे हात फिरवू नका. स्त्री आहे का पुरुष आहे? काय म्हणता येईल? प्रकृती म्हणता. कशी नटली आहे प्रकृती? काय कसं अभ्यास आहे? एवढं सगळं जर न अनुभवता जातो म्हणलं समाधीत, जाऊ देणार नाहीत श्रीगुरु आहेत ते. म्हणून हे सगळं कसं आहे? किती प्रकार आले या प्रपंचामध्ये, प्रकृतीमध्ये किती प्रकार आले? आप, तेज, गगन, मही, मारुत, मन, बुद्धी, अहंकार, भिन्न आटे भाग. या आटाची साम्य अवस्था त्याची प्रकृती जाण पारता. हे पदार्थ मोजागो बुग्या, याला प्रपंच म्हटलंय. कसं? आप, तेज, गगन, मही, मारुत, मन, बुद्धी, अहंकार, भिन्न आटे भाग. या आटाची काय झालेला? अष्टपुत्र सौभाग्यवती भव. याच्यामध्ये 8 विकार आहेत महाराज या शरीरात. तुम्हाला आणि आम्हाला कोणचं शरीर आहे? तेच शरीर आहे का नाही? मग आम्ही स्त्री आहे का पुरुष आहे? याला जर माझं म्हटलंय होय ना, तर कोण आहे आम्ही? उगच नटू नका. म्हणजे प्रकृती पुरुषाची जोडी. पुरुष कोण आहे? निर्विकार आत्मस्वरूपानं. देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू, म्हणे निवृत्ती दासो अवधारी जोजी. म्हणजे पुरुष निर्विकार आहे, प्रकृती विकार आहे. विकार काढून टाकला तर व्यवहार आहे का? मग व्यवहार कुणाकडं झालाय? प्रकृतीकडं झालाय. कुणाचा झालाय? प्रकृतीचा झालाय. काय? प्रकृती जड आहे, आकाश जड आहे, जल जड आहे, तेज जड आहे, वायू जड आहे, आणि तुमची पृथ्वी ही तत्व सुद्धा जड आहे. त्यात बुद्धी जड आहे, मन जड आहे, आणि अहंकार सुद्धा जड आहे. जडाकडून व्यवहार होईल काय? मग त्यात पुरुष निर्विकार आहे, त्याला कूटस्थ चैतन्य असं म्हटलं जातं, त्याला साक्षी म्हटलं जातं, आणि त्याचाच प्रमाता झालाय. म्हणजे अस्तित्व कुणाचं आहे? अस्तित्व पुरुषाचं आहे. आणि जडत्व कुणाकडे आहे? जडाला सत्ता आहे काय? जडाला सत्ता नाही. मग जडाला जर सत्ता नाही तर सत्ता कुणाची सिद्ध होते? चैतन्याची. चैतन्याचा निर्विकारत्व जर मान्य झालं तर द्वैत मिटत. जडाला व्यवहार चैतन्याचा आधार आहे का? म्हणजे जडाचा व्यवहार आहे आधार. आकाशाला आधार कुणाचा आहे? देवाचा आहे. कुणाच्या सत्तेवर आकाश आहे? आता वायूला आधार हा देवाचा का आकाशाचा? म्हणजे आता घटमट झाले आकाशाच्या पोटी. म्हणजे वायू कुठं राहतो? आकाशाच्या पोकळीत राहतो. म्हणजे व्यापक कोण आहे? इकडं जर मोजाय झालं तर पृथ्वी. म्हणजे काय वजन? केवढी तागडी पाहिजे पृथ्वीचं वजन करायचं झालं तर? किती डोंगर, किती बर. आता हे पृथ्वीचं झालं, किती दऱ्या, किती टेकड्या. म्हणजे एका पर्वतावर अजून कोण गेलेलं नाही बरं का. हे पर्यावरण किंवा आता गिर्यारोहण म्हणजे हे जर बघितलं, सगळं पर्वत सर केल्यात. अजून काही असे शिखर आहेत की तिथं अजून मानव पोचलेला नाही. बघा, तुम्ही फिरून बघा, इतिहास बघा, नोंदी घ्या, आणि जेवढ्या तुम्ही नोंदी घेशीला तेवढ्या अपुऱ्या होतील. मग तिथं जर अजून कोण गेलेलं नाही तर त्याचं वजन किती किलो होईल अखंड. म्हणजे किती खंड ही पृथ्वी आहे, आणि त्यात किती व्यापकता आहे. केवढे देश आहेत, आणि केवढं ममत्वानं सत्ता आहे. आता आमचा भारत, शेजारचे कोणाने असतील ते, आणि त्याच्या पलीकडे कोण असतील ते. काय चाललंय बघा. दिल्ली राखतील नव काय चाललंय? आता गोंधळ आहे सगळा, मनमानी व्यवहार आहे. अरे डोळं उघडा आणि तुम्ही समजून घ्या, आमच्या बापाची पेंड नाही. जीवन हे देवानं दिलेलं आहे, आणि धर्माचं आणि विधीचं जर रक्षण नाही केलं तर जीवन कडपर्यंत पोचत नाही. पोचलं तर अडचणी शिवार नाही. आणि सहानुभूतीचं आणि शांतपणाचं जीवन संतांच्या शिवार, वैदिक विचाराशिवार. म्हणजे ईश्वर सत्ता आली की वैदिक विचार आला, आणि संत वचन आले की ज्या भाषेमध्ये त्याने अवतीर्ण म्हणजे गरज पडली, जिथं भक्त उभा राहिला तिथं अवतार घेऊन तिथं कार्य केलेला. असो, हा एक लांबडीचा विषय आहे. म्हणून ही पृथ्वी जर एवढी स्थूल आहे, जल त्याच्यापेक्षा सूक्ष्म आहे.
पृथ्वीपेक्षा. आप म्हटलंय त्याला, म्हणजे पाणी म्हणतो आपण त्याला, ते त्या पृथ्वीपेक्षा सूक्ष्म असून पृथ्वीपेक्षा व्यापक आहे. पृथ्वी स्थूल आहे, जलापेक्षा ती म्हणजे सूक्ष्म आहे. जल सूक्ष्म असून व्यापक असून ते स्थूल आहे पृथ्वीपेक्षा. म्हणजे पाण्यापेक्षा पृथ्वीपेक्षा जल साठा जास्त आहे बरं का. वजन करेल असा तर ते अधिक आहे. आता पृथ्वी आपल्याला उकरून इकडं तिकडं काहीतरी होय ना, नाही दिवसा उकरू दिलं तर रात्रीचा आता जेसीपी आहेत, त्याच्या खाली ट्रॅक्टर आहेत, तिची रखवाली करतात, म्हणजे लढतरी आहेत सगळ्या. त्यासाठी काय मी इथं बसलो नाही, त्यांना वार्ता द्यायला आणि त्याचं संरक्षण करायला ज्याचं काम असेल त्याने करावं. मग ते उकरायचं इकडं तिकडं, आपलं बांध सुद्धा घालायला सरकार बंधन करतं बरं का. लक्षात आलं. म्हणजे इकडले तिकडं माती करायची नाही सर. काय होतंय तर त्यांची चोरी होती म्हणून ती रखवाली आहे, आणि त्यांनी काहीतरी केलं त्या पृथ्वीवर तर ते पुण्य आहे आणि ती पवित्र राहते. आणि आम्ही नुसता बी पेराय जागा केला तर ते अपवित्र होते. सोडून द्या विषय. ह्यात वेगळं सांगावं लागेल आणि मला संतांच्या संबंधानं बोलायचं आहे आजचं प्रकरण. म्हणजे उद्या काहीतरी माझ्या हातात जर माईक दिलं असा तर ते सुद्धा मी बरोबर सांगेन, बिनचूक सांगेन. करता कसं ते मला माहिती नाही, तुमच्या मनाला येईल तसंच करा. आणि तसंच चाललंय म्हणून आणागुंद्या आहे, योग्य नाही. त्या विचाराला दिशा नाही, माणसाला सुख नाही, माणसाला संरक्षण नाही, म्हणजे इतर प्राण्यांचं सुद्धा संरक्षण म्हणजे धोक्यात आलंय. आणि कुणी बी उठावं आणि कुठं बी फिरावं. आता कालच्या म्हणजे पत्रकला जर बघितलं तर वाघ कोल्हापुरात म्हणजे एक पिक्चरची स्टोरी करून गेला आहे. म्हणजे कुठं काय ज्याच्या त्याच्या आपल्या आपल्या जाग्याला पदार्थ नाही, त्याचा अर्थच असा होऊन बसलाय. धर्माचा अभाव झालाय, नाहीतर पशुपक्ष्यांचा, पावसाचा, क्रमी कीटकांचा, जलचर असतील, भूचर असतील, म्हणजे इतर चंद्र ताराधिक हे सगळे असतील, आपल्या आपल्या मर्यादेनं ईश्वरी सत्तेनंच आजपर्यंत त्यांचा उदयनी अस्त झालेला. आम्ही सांगायची गरज नाही, आमच्यापेक्षा पुढची जागा आहे त्यांची. मानव हा सर्वश्रुत असून सर्व दृष्ट आहे, म्हणजे सर्वांचं ऐकतो आणि सर्वांना पाहतो. तो मानव सर्वांचं पालन पोषण करतो, गाईला पाळतो, देवाला पाळतो, होय ना. निर्विकार ब्रह्माची पूजा मंत्र म्हणण्याचं सामर्थ्य मानवी बुद्धीमध्ये आहे. म्हणजे वाघाला पाळतो, गाईला पाळतो, इतकंच काय चंद्र सूर्याचा म्हणजे संबंध विधिवत सगळा मानवाच्या वृत्तीवर राहतो बरं का. आणि त्या मानवानं हे समजून घ्यायला पाहिजे, जल सूक्ष्म असून पृथ्वीपेक्षा व्यापक आहे. जे ज्याच्याहून सूक्ष्म असतं ते त्याच्याहून व्यापक असतं. आता जलापेक्षा जल घटात भरता येतं, अग्नी आता तो बी घटात आला, सिलेंडर म्हणतात त्याला, ते योजना झाली. अशी शंका येते, पूर्वपक्ष तयार होतो. म्हणताना मी पुढचं आधीच सांगितलं का विस्तार वाढतो त्याचा. म्हणजे एखादा म्हटलाच तर घटात, पण घटात भरून नेता येत नाही. मग आता ते शिलबंद म्हणजे गॅस सिलेंडर हे सगळं आता मानवी बुद्धी इथपर्यंत गेली, म्हणजे संशोधन केलं, सगळ्यात वरचढ झालाय. म्हणून आता कसा बी वागायला लागलाय माणूस. याची परिणाम म्हणजे सांगायचं झालं तर एक 5 मिनिटात मी शेवटला सांगेन. आता त्या घटात अग्नी डोळ्याला दिसतो, घटात भरता येत नाही. वारा डोळ्यालाही दिसत नाही. पाण्यापेक्षा अग्नी सूक्ष्म आहे आणि व्यापक आहे. पाण्यापेक्षा सूक्ष्म कसा आणि व्यापक कसा? अग्नी बाहेर आहे तसा पाण्यात बी आहे बरं का. त्याला काय म्हणायचं? हा, तो अग्नी. अग्नी आता तुमचं हे विद्युत वगैरे हे ही रोषणाई कशावर आहे? पाणी नसेल तर याची उत्पत्ती थोडी इतकीशी विस्तारानं होत नाही. म्हणजे आता हे तुम्ही समजून घ्या. आता त्याच्यापेक्षा सूक्ष्म असून व्यापक कोण आहे तर वायू आहे. वायू अग्नी डोळ्याला दिसतो, वायू डोळ्याला दिसत नाही, पर झाडं हलत्यात अंगाला लागतो, होय ना. हाला शीतळ शांतीचा वारा असं म्हणल्यावर म्हणजे त्याचा अनुभव आहे, आपल्या शरीराला लागतो तो. मग तो त्या अग्नीपेक्षा सूक्ष्म असून व्यापक आहे. आणि आकाश, वारा अंगाला लागतो, आकाश अंगाला. कुणाचं कपाळ फुटलं का आकाश मध्ये सडकून? एखादा उतरंग चौकट लागते, उंबरा लागतो पायाला. पण आकाशात कुणाला ठेच लागली, कुणाच्या अंगावर पडलं आणि आकाशात वज्ज झालं, दडपून हे झाला, तर तो आकाश वायूपेक्षा सूक्ष्म असून या सर्वांच्या पेक्षा व्यापक आहे. आणि त्याच्यात बघितलं तर त्या आकाशालाही व्यापून सूक्ष्म कोण राहतं तर ते मन राहतं. मनाच्या ताब्यात बुद्धी का बुद्धीच्या ताब्यात मन. एक एक घटक बघितला तर हे सगळं
आणि त्याच्यापेक्षा सूक्ष्म अहंकार आहे बरं का. मनापेक्षा सुद्धा सूक्ष्म अहंकार आहे. बुद्धी त्याच्यापेक्षा सूक्ष्म आहे. आणि जर बुद्धीने समजून घेतलं तर या आकाशाला गवसणी घालून सुद्धा इंद्र चंद्राधिक ग्रह ताऱ्यांच्या पर्यंत आपल्याला पोहोचून मग त्यांच्यात आणि आमच्यात काय फरक आहे. आणि हे जर फरक काढायचा झाला तर मग तुम्हाला हस्तामलक सांगायला लागतो. हस्तामलक म्हणजे कोण? एक साधं पोरग वेडसर एक पोरग जन्माला आलं. तसं विशेष भाग्य होतं त्याचं. त्याला विशेष भूमिका होती, विशेष जमीन होती. आई वडील त्या पात्रतेचे योग्यतेचे होतं. आणि पोटाला आलं. 12 वर्षे बोललंच नाही. आधी झालं नाही आणि पुन्हा बोललं नाही. ते का बोलत नाही म्हणून प्रत्येक देवरेशाकडे घेऊन जायची ती माता. आणि कोणतरी महाराज आले की तिथं तरी आदरून. आता महाराज लोकांचं काय काय असेल, केवढं असेल आणि सामर्थ्य काय असेल म्हणजे काही आता ते झाकून ठेवतो. दिवसभर ते भात कापून होईना आणि ते आणि कवासं बघायचं. पाऊस अजून लागतोय. 6 महिन्यानं आता खुरप गाठलंय कापणीला आणि केवढी पाहिजे झडती. असं हे संसाराचं कर्म आहे. आणि हे अदला बदली नाही बरं का. कधी जरा सोपं जाते, लबाडी केली की सोपं जाते आणि खरं बोललं की अवघड जाते. इथं सपूया विषया. मग खरं कोण बोलतोय आणि लबाड कोण बोलतोय बघा. आता काही आता बोलाय नको ते असं कवा तरी योग आला तर हे सगळं बोलावं लागतं. आणि बोलल्याशिवाय कळत नाही. आजचा समाधी उत्सव असलेल्यामुळं एक उच्च टोकाचा श्रेष्ठ दर्जाचा आजचा विचार असलेल्यामुळं, विधी असलेल्यामुळं आणि तुमच्या आमच्या तो पदरात माणसं जरी कमी असली तरी आपण जर साधना ती केली तर मी सुरुवातीला सांगितलंय की माझ्यासारख्या अनपढ माणसाला जर वचन उभा राहिलंय काय, साधका न लगे अन्न, साधका न लगे जन, साधका न लगे धन. मग काय पाहिजे समाधीसाठी? सोये समाधी. काल आता एक सकाळीच कोणाला तरी जरासं सांगितलं. काय सांगितलं? एक पत्रिका द्यायला आले आणि त्यांना सांगितले, अरे बाबा मी कामात आहे, माझी पत्रिका घरात ठेवा. आणि त्या गणपतीतल्या सप्त्याची कुठेतरी आता नाही बोलावं तर लबाडी ही येते म्हणून सगळंच सांगतो आता. आणि ते पत्रिका ठेवून आलोय. ठीक झालं म्हणलं, पत्रिका जाऊन बघतो. आणि ती पत्रिका बघितली आणि तिथल्या पत्रिकेवरला मजकूर वगैरे बघितला सगळा. आणि अशा पद्धतीनं त्यांचा तो विस्तार आणि त्यातली परिसरातली भूमिका सगळं सांगायसारखं नाही. सांगावं तर अडचण आहे, नाही सांगावं तर मला एकट्याला अडचण आहे. माऊलीपाशी बसून तसं अडचणीचं बोलणं बरोबर नाही. सांगावं तर तुम्हाला आवडेल असं नाही. कुणाला तरी आवडत नाही म्हणून झाकून ठेवायसारखं नाही. असं आहे सांगणं. म्हणजे आता न सांगता मी सांगितलं, तुम्ही समजून घ्या. असं मला काय सांगायचं आहे, मला इथं हे सांगायचं आहे असता मला हे सांगून जर वेळ राहिला तर सांगतो. आणि ते पोरग एकदा असे पर्यटन करत 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 शंकराचार्य त्या गावामध्ये हजर झाले. आणि महाराज कोणतरी आल्यात हे धूम लागल्यावर प्रत्येकाला अपूर्वता वाटते. आपलं काहीतरी अडचणीचं म्हणजे दुरुस्त झालं तर झालं. संसारात किती अडचणी संसारात दररोज अडचणी. एक काढा दुसरी आहे. मी पूर्वपदावर एक उदाहरण सांगतो. संसार म्हणजे बोत्रा वाघ. तोंड जर बारकं झालं म्हणून त्याला एक फडकं जर गुंतपडलं तर शिपूट बारकी पडती, तोंड मोठं दिसते. आता शेपटीला गुंतपडलं की पाय मध्ये बारकं दिसतात. पाया आता दुरुस्त करून घेतलं, पायाला गुंतपडलं किती फडकी गुंतपडणार. वाघ कसला आहे तो? बोत्रा आहे. असं संसाराचा बऱ्याचशाच गोष्टी आहेत समजून घेण्यासारख्या उदाहरणे आहेत. काही गोष्टी रूपाने सुद्धा परमार्थ सांगावा. परमार्थ असा सांगावा लागतो, काही प्रमाणानं सांगावं लागतं. प्रमाण कशासाठी? आपल्यावर समाजाचा विश्वास नसला तर प्रमाणात बोलावं लागतं. ज्ञानदेवा प्रमाण, आत्मा हा निदान. अनेक म्हणजे ज्ञानदेवा प्रमाण समाधी संजीवन, 2च प्रमाण आहेत आपल्या. आणि आम्ही अनेक प्रमाण पुढे ठेवतोय. एक प्रमाण पाहिजे तर आपल्याला वचन कडपर्यंत न्यायची अक्कल तरी पाहिजे. आपल्याला व्यवहार सांगायची अगोदर पात्रता नाही. व्यवहारातला काय अनुभव नाही, प्रमाणातला काय अनुभव येईल. प्रमाण कोणाचे आहे? ती संतांचे आहेत. म्हणजे काय आता ते मगाशी मी तुम्हाला म्हटलो तात्या, कसं म्हटलं, हे प्रमाण तुम्ही सांगितलं साहित्यातलं काय अनुभव आहे सांगा. ती दोन्ही युगपत आहेत, मिळून आहेत, ते अनादी आहेत ते, होय ना. मध्ये आता या दोघांचं जे लग्न लागले तद्रुपतेशी लग्न लागून ठेले अभिन्न, होय ना. म्हणजे त्यात देव आणि देवी आणि आता प्रकृती आणि पुरुष आणि हे सगळं जर बघितलं हे मिळून आहे अनादी कालापासून. म्हणजे जन्म आणि मृत्यू
मेहून आहे, पाप आणि पुण्य मेहून आहे, सुख आणि दुःख मेहून आहे, मध्ये शत्रू आणि मित्र मेहून आहे. बघा, मध्ये बारसा आणि बारावं मेहून आहे, त्याला मेहून म्हणायचं. मेहून म्हणजे एक घालवलं तर दोन्ही जातात. सांगा, मी काही लोकांनी असं सांगितलंय, बाबा तू आता संन्यासी आहेस, एक ठोंब्या गेला तर प्रकृती, स्त्री जर मागे राहिली तर स्त्री आहे का, पती आहे का, पत्नी आहे का, बायको आहे का, नवरा आहे कुणाची, तो एक गेला तर आपल्या जोडीदाराला घेऊन जातो बरं का घटक, म्हणून मी होऊ नये. पती गेला तर पत्नी कुणाची, ती कुणाला म्हणता पत्नी, तो आहे का नाही, सापेक्ष भावन. म्हणून असं काही लोकांची समजूत काढली, खरोखर काढली, हे जरा उघड सांगतो. मग तो काहीतरी इकडे तिकडे उलाढ आला, आता करू नको बाबा, काय तू आता म्हणजे संन्यास आश्रमात आता आहेस, तुला घ्यावा लागत नाही, तू संन्यासी. आणि कोण राहील माग तर त्याचं संन्यासाचं जीवन राहतं बरं का, इतकं आहे. आता काय अलीकडच्या काळात आहे, वैदिक विचारामध्ये त्याला मान्यता दिलेल्या आहे, लेकरू बाळू काय नसल आणि त्याचं जीवन जर अडचणीत आलं तर तात्या का पोरग लग्नाला आलंय नाही, आता मी काय करू म्हणून विचारणाऱ्याला म्हणजे मी हाय हजर, येतो तुझ्या बरोबर, असं नाही सांगून चालत. अशी कित्येक लोकांची आता म्हणजे अवहेलना चालू आहे. आणि मी तर इथं हस्तामलकचं म्हणजे तुम्हाला उदाहरण सांगायला आलोय. आणि ते पोरग आणलंय, महाराज आले आणि हे का बोलतच नाही म्हणले. महाराजांनी बघितलं, त्याच्या खालवर नक्षकांत एक दृष्टी टाकली आणि ते एक विशेष दर्शन झालं. आणि त्या मुलालाच विचारलं महाराजांनी, तू कोण आहेस. त्यावेळेला त्यानं असं सांगितलं, मी एक इंद्र नाही, चंद्र नाही, सूर्य नाही, तारा नाही, म्हणजे मानव नाही, दानव नाही, देव नाही, यक्ष नाही, राक्षस नाही, म्हणजे वृक्ष नाही, म्हणजे काही यातला स्वापद नाही, कोणी नाही. मग तू आहेस कोण. नित्योपलब्धी स्वरूप हामात्मा, मी आत्मरूपानं नित्य आहे. काय सांगितलं, आत्मा निर्विकार मला सांगायचा आहे, साक्षी सांगायचा आहे, आणि तो द्रष्टा सांगायचा आहे, आणि तो आधार सांगायचा आहे प्रकृतीला. यासाठी एवढंच घेऊया. तो 14 श्लोक आहेत, ते 14 श्लोकामध्ये 13 वेळा तो बोललाय, नित्योपलब्धी स्वरूपो हामात्मा, मी आत्मा आहे, यातला कोणी नाही मी. मग आम्ही जर इथं या प्रकृतीचा संबंध ठेवून हा जर प्रपंच आपला समजून जर हे सगळं म्हणत असल तर आमच्याकडे कुठं आहे. म्हणून आपल्याला म्हणजे हे घर दार गाव म्हणजे गोत्र आणि हा संसार म्हणजे कोणत्या कोणत्या वेळेला, कालच्या वाडीवरल्या कीर्तनात महाराजांनी एक नवीन चांगलं वाक्य सांगितलं. कसं काय सांगितलं, आता अलीकडच्या काळामध्ये म्हणजे ही जर वचन तुम्ही आलता जोगवाडीला, म्हणजे पूर्णानंद काजवे महाराजांनी सांगितलं. काय सांगितलं, तिथे त्या जगन्नाथ म्हणजे राठोडच्या वडिलांची म्हणजे पहिली स्थिती होती, श्राद्ध होतं, आणि तो अभंग कोणता घेतला तावडे महाराज, अभंग कोणता घेतला, हा धन्य ते संसारी, हा आले घर जा वैकुंठी. आता हा अभंग, आता धन्य ते संसारी, आता त्यांची श्राद्ध तिथी आहे आणि अभंग संत पर लावलाय. आता मी बसलोय ऐकायला. आता म्हटलं काय सांगतात बघूया. पहिलंच वचन तिने सांगितलं म्हणजे कानाचं फडसच गेलं महाराज. एवढं काय मोठं सांगितलं, तर असं सांगितलं की जे मधी प्रवासात आहेत त्यांच्यासाठी श्राद्ध तिथी ही करावीच. नुसतं मी खाली ऐकाय बसलो, तो नुसती करावीच नाही, बांधून आणि द्यावं. एक दिवसाची तिथी जेव्हा वाढावं म्हणजे तिथं त्या प्रवासात. आता हे वचन जे सांगितलं त्यांनी मोगम मध्ये हे चिंतनीय. हे कुठं तुम्हाला कुठं गात्यात, ज्ञानेश्वरीत, अमृतानुभवामध्ये, भागवतामध्ये कुठल्याही नामदेव गात्यात सुद्धा हे तुम्हाला भेटणार नाही. कारण हे चिंतनीय आहे आणि मधी प्रवासात याचा अर्थ पुढं पूर्ण ब्रह्मप्राप्ती झालेली नाही होय ना. आणि एक म्हणजे कुठं गेले ते आम्हाला सांगता येत नाही, आम्हाला दिसत नाहीत. मग जीवदशा संपलेली. मग जीवदशेमध्ये हे तुमचे श्राद्ध तिथीचं इथलं जे काही तुम्ही म्हणजे व्यवहार उपचार केलं ते तिथं असल त्या ठिकाणी त्याला म्हणजे सद्गतीला प्राप्य होतं, सुखाला हेतू असतो ते. आणि पाठीमागे राहिलेल्यानी म्हणजे पुढे गेल्यांच्यासाठी असा विधी करणं हे त्यांचं कार्य असतं, असा तो विचार सिद्ध होतो. म्हणून म्हणजे असली एखादी आगंतुक घटना जर समोर येत असल
तर श्रोत्याला पर्वणी असते, आपल्याला नवीन काहीतरी ऐकायला मिळतं. असं ज्या वेळेला ऐकायला मिळत त्यावेळेला आपलं वाया कोणचं गेलंय आणि सार्थकी कोणतं लागलंय आपल्या जीवनातलं, याच्याकडे आपलं लक्ष असावं. आपलं बघा आजपर्यंत क्रिया करून वाया कुठं कुठं गेली आणि काय मध्ये न करून सार्थकी कुठं कुठं लागली, हे जर आम्ही संशोधन केलं तर आपल्या आयुष्यामध्ये बरसच काहीतरी करून वाया गेलंय आणि न करता सार्थकी लागली. न करता सार्थकी कसं काय लागलंय? निदान अनुचित करण्यात जर आपल्याकडं थांबलं तर उचित करावं लागत नाही, असा शास्त्राचा निर्वाळा आहे. हे सुद्धा आज मी तुम्हाला एक आगंतुक सांगतोय. आणि हे अशा पद्धतीने जर आपलं हे झालं तर संसार जर आपला थांबला तर ब्रह्म व्हावं लागत नाही आपल्याला, हेच अगोदर कळना झाले. आणि म्हणून आपल्याला सुखरूप असताना दुःख ओढवून घेतलेलं आहे, हे जर आपल्या ध्यानीमनी आलं आणि संसारात जर आपण संसाराचा विचार केला तर समाधी उत्सवाला हुडकीत जायची काय गरज नाही. ज्या वेळेला संसार कळून होईल त्याच वेळेला त्याला समाधी लागते बरं का, आणि तो आपल्या विचार महिमेमध्ये असतो. म्हणून समाधी संजीवन हरिपाठ असं त्याचं लक्षण होतं. असो, तुम्हाला इथपर्यंत मी घेऊन आलो. एक हस्तामलकचं उदाहरण दिलं आणि त्याच्यामध्ये मोडोनी माया कुंजरू मुक्त मोक्तियाचा ओ गुरु जेविता श्री गुरु निवृत्ती वंदू. बरं का, हे दुसरं प्रकरण आलं. पहिलं प्रकरण असं आहे, दुसरं प्रकरण असं आहे. दुसऱ्या प्रकरणामध्ये एक तिसरी ओवी छान आहे. तिसरी ओवी वाचा. पहिलं प्रकरण काढ्या, तिसरी ओवी वाचा. पुढे त्याचा परिणाम असा होईत गेलाय की त्यात मध्ये प्राप्तव्य जर श्री गुरूंचं झालं, आज्ञा जर पालन पोषण केली तर कापुराचे थळीव नुरेच्या आगीची बरं नुरेचे रूप नाव तैसे. इथनं सुरुवात जर केले तर त्यात द्वैताचा संबंध न उरता अद्वैत अनुभवत भूती संपन्न असा आपल्याला देवाचा अनुभव येतो. काय बरं, पहिली ओवी कशी आहे त्यातली? आता उपाय वन वसंतू आज्ञेचा एव तंतू अमूर्तची परिमूर्तू कारुण्याचा. बरं का, आता मोडोनी माया कुंजरू मुक्त मोतियाचा ओ गुरु जेविता सद्गुरु निवृत्ती वंदू. आणि तिसरी म्हणजे ओवी वाचा आणि तुम्ही थोडासा अनुभव घ्या त्या ओवीचा. म्हणजे ती ओवी कशी आहे, का आहे, कशी घातली आहे. आणि तिसरी वाचा. नाही, नाही, ती दुसरी आहे. मोडोनी माया कुंजरू मुक्त मोतियाचा ओ गुरु जेविता सद्गुरु निवृत्ती वंदू. दुसरी आहे ती. तिसरी वाचा. जीवपणाचे निभावे. आता वाचा, तिसरी आहे ती. तिसरी ओवी वाचा. फोन मधले काढू नका, माऊलीचा ग्रंथ घ्या. फोन मधलं मला अजिबात पसंत नाही. फोन मध्ये इकडं तिकडं गोंधळ झालेला आहे, फोनवाल्याचा झालाय. मी एक महाराष्ट्रात फोन न वापरता तुमच्या आज समोर येऊन बसलोय. कुणाचा तरी घेतोय, कोणतरी आणून देतोय, गोष्टी खऱ्या येतात. अजिबात म्हणजे फोन आवडत नाही. म्हणजे घरातनी तरी बाई माणसाकडं दिवसांदिवस फोन असतोय बघा. ते सपत नाही त्यांचं बोलणं. काम समोरचं थांबतं, म्हणजे ते आमटी उतू जाते तरी फोन चालूच असतो. म्हणजे वाटुळं लागलंय त्या फोन. एक मरेपर्यंत त्याचं तोंड बघाय नको त्या फोनचं. म्हणजे एवढा तरी माझा नेम कडेला जाऊ दे. आणि आज त्या गणपतीच्या लोकांच्या बरोबर भांडलो मी थोडा. तू माझं भांडण वेगळं असते, ती पळून जाते. म्हंटल सुद्धा काहीतरी त्यांना ते कवारी तिनेच सांगावं, तर मी सांगत नाही ते. असो, मला काय सांगायचं आहे? दुसरं प्रकरण, तिसरं प्रकरण वाचारून परिहार, चौथं प्रकरण म्हणजे हे सगळी जर पाचवं प्रकरण हे जर बघितलं तर सहावं प्रकरण, सातवं प्रकरण, आठवं प्रकरण, नववं प्रकरण, दहावं प्रकरण. दहावं प्रकरण सर्व समावेशक आहे. नववं प्रकरण मुक्ताचं आहे. आठवं प्रकरण ज्ञान खंडन आहे. सातवं प्रकरण अज्ञान खंडन आहे. सहावं प्रकरण अविद्या खंडन आहे. म्हणजे पाचवं प्रकरण सच्चित आनंद हे त्रिपुटी खंडन आहे. म्हणजे सच्चित आनंद हे सुद्धा मायावी आहे बरं का, तिथं खंडन केलंय माऊली. म्हणजे आता चौथं प्रकरण म्हणजे वाणी परिहार. आता हे सगळं जर बघितलं तर ह्या 10 प्रकरणामध्ये माऊलीने ओत प्रोत आणि त्यापैकी 7व्या प्रकरणात अज्ञान खंडनात 300 ओवीचा संबंध आलेला आहे. सगळ्यात मोठं प्रकरण आहे ते. मोडोनी माया कुंजरू हे इकडलं आहे, तसंच ते तिकडं आहे. म्हणजे लवणाची मासोळी जरी झाली जिवाळी, परी जळी ना जळा वेगळी ना जे जेवी. म्हणजे ह्या ओव्या वाचता सुद्धा येत नाहीत स्पष्ट. म्हणजे तिथं म्हणजे अज्ञान खंडन प्रकरण मोठं आहे.
आणि त्या ज्ञानखंडनाला म्हणजे ज्ञानखंडन हे प्रकरण 19 ओवीच आहे. राती म्हणून दिवे पडती पै लावावे, वाचुनी सूर्यासवे सिन्ने होय. हे रात्र म्हणून दिवं लावल्यात आम्हाला रात्रीचं दिसतंय, पर सूर्याबरोबर हे दिवा आहेत का असं माऊलीने विचारलंय. मग आत्मस्वरूपाच्या सुखानं सुखी झालं तर जिलेबी खावावं लागेल काय आणि हिरवी मिसळ खाऊन पोट भरेल काय. आता हे जर बघितलं तर ज्या त्या विसंगतीमध्ये सुसंगत मन होऊन म्हणजे हे सगळं मोठं आहे महाराज. भक्तीचा व्यवहारू कान व्हावा होय ना. देऊळ परिवारू मोडून कोरोणी किजे डोंगरू तैसा भक्तीचा व्यवहार 9 प्रकरण. आणि गाता सांगा बघूया त्याच्याबरोबर गात्याचं कसं अनुभव सांगितला माऊलीनं. जर पाषाण पायरी पूजा एकावरी पाय ठेवी म्हणजे पाषाण देव पाषाण पायरी पूजा एकावरी पाय ठेवी. आता ही माऊलीची वचनं महाराजांनी अभ्यासात घेतल्याशिवाय असं लिहिलंय काय. आता इकडली ज्ञानेश्वरी अभ्यासात घेतल्याशिवाय गाता झालाय काय. म्हणजे आता सांगा म्हणजे काय काय लिहिलंय. समन्वयपूर्वक सांगायचं म्हटलं तर माझ्या एका तासात आणि सप्तेका काय की वेळ असं मला भीती वाटायला लागली. आता येतानाच तावडे महाराज म्हणते तुम्ही वाढवता म्हणून तुम्हाला कोण बोलवीत नाहीत. मला नाही बोलवलं तरी चालेल, खरं मला बोलवूच नका. आता मी काय मला निभत नाही आता महाराज. येणं जाणं हे ते सगळं आणि कोण ऐकत बी नाही. विधिवत कुणाला ऐकायची सुद्धा तयारी नाही. बोलवूच नका. बोलवता मला राहूच वाटत नाही. आज समाधी उत्सवाचा जर फोन आला नसता तर खरोखर काय म्हणजे भात खायचा का फॉलिडॉल खायचं असं झालं असतं. अशी बी अडचण आहे. मग तेवढी काढता म्हटल्यावर मला तुमचं प्रेम मला शिवून बी घेता येत नाही. मला यावं बी लागतं. असं एक मोठा संबंध आहे. थोडस सांगतो याच्याबद्दल. आणि ते दीप घेऊन या धुंडीत अंधार भेटे हा विचार अगटीत गाता आहे. आणि इकडे काय म्हटलंय ते असं म्हटलंय. हे वाचल्याशिवाय ते तसं लिहिता येत नाही महाराजांनी. म्हणून असं समन्वयपूर्वक डोक्यात विचार येतो. ज्ञानेश्वरीचा संबंध आणि गात्याचा संबंध, अमृतानुभवाचा संबंध आणि निवृत्तीनाथांचा संबंध. निवृत्तीनाथांचा हरिपाठ बघा. निवृत्तीनाथांचं जरासं थोडंफार म्हणजे यदाक्षर अनाखे माऊलीचा विचार बघा. यदाक्षर अनाखे 5 श्लोक आहेत अमृतानुभव लेण्याच्या अगोदर. फक्त आपल्या श्रीगुरूंच्या सेवे चरणावर त्यांनी अर्पण केल्यात माऊलीनं. यदाक्षर अनाखे आनंदम अजम अविभुम श्री मन निवृत्ती नाथेती ख्यातम दैवत अहम ज्ञानदेवाश्रय असा पहिला श्लोक आहे. दुसरा श्लोक असा आहे काय म्हणजे काय पुढे काय जे माया आहे ते कशी आहे. माया अक्षर रूपानं आहे का साक्षर रूपानं आहे. कोणची आहे माया. माया ही कुठल्याही प्रकारनं म्हणजे अनाखेच आहे. जशी देवी आहे तसं जसा देव आहे तशी देवी आहे. आणि म्हणून त्या मायेबद्दल 1-2 श्लोक लिहिल्यात. आणि पुन्हा या सृष्टीच्या दर्शनाबद्दल 1 लिहिलाय. आणि सरते शेवटी एक असं 5 श्लोक म्हणजे 5 म्हणजे कोडीस्वाने अमृत अनुभवच आहेत बरं का. आता 1-1 श्लोक बघा. शिवाचा आणि देवीचा संबंध कसा आला. दुसरा श्लोक येतो. तिसरा श्लोक त्यांच्या व्यवहाराबद्दल येतो. ती माया वास्तव आहे का. 4था श्लोक येतो. आणि 5वा श्लोक पुन्हा आणि आपल्या मूळ घरावर येतो. असा आहे 5 श्लोकांचा संबंध येतो. आणि ज्ञानेश्वरीमध्ये त्याचा विस्तार आत्मरूपा देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जो जी. हे जर 84 मध्ये येतं. ते जर प्रकरण बघितलं ह्याच्यात काही रत्नाशी आहेत. म्हणजे ती मोठी आहेत सांगून मी अनेक वेळा गेलोय. म्हणजे असतील तर हुडका. अनेक या 84 ओवीसाठी पुन्हा सगळा महाभारताचा इतिहास म्हणजे प्रकट केलाय. त्याला भगवान उवाच, धृतराष्ट्र उवाच, संजय उवाच, म्हणजे अर्जुन उवाच. हे सगळं म्हणजे कुरुक्षेत्रावरलं म्हणजे कौरव आणि पांडव म्हणजे त्यात सामील होऊन सगळ्यांचा व्यवहार फक्त या आत्मरूपा ह्या पदासाठी म्हणजे विस्तार इतकी कथा सांगितली पुढे बघा. येत अविद्यान असूये स्थळ मोक्ष उपादान फळ या दोईस केवळ साधन ज्ञान इथपर्यंत या 15व्यात किंवा आता 18व्यात म्हणजे
ज्ञानेश्वरी संपते. 15व्या नंतर आणि 18व्यात का तर दैवी संपत्तीचा संबंध 16व्यात आला. 17व्यात पुन्हा दैवी संपत्तीमध्ये गुणाचा संबंध आहे. म्हणजे तिथे अर्जुनाची एक शंका झाली आणि त्या शंकेवर तो गुणाचा संबंध आणि 17वा झालेला आहे. बघा चांगलं जर बघितलं आणि मग एका अध्याय गीता म्हणजे 18वा आणि त्यात 2 विषय महत्वाचे आहे. म्हणजे एक त्याग का संन्यास. संन्यास म्हणजे निपटून कर्म सांडणं आणि त्याग म्हणजे कर्माचा त्याग नाही तर फलाचा त्याग, असा तो 18व्याचा संबंध आहे. आणि जर कर्माचा त्याग केला असता तर आता मळणी काढाय आता अजून माणसं जरा गावत्यात. लाडक्या बहिणी जरी गुटल्या असल्या तिकडं तरी कोणतरी माता कवथाऱ्या आया बहिणी कोणतरी गावते. आणि म्हणजे हे कर्माचा त्याग कधीच करू नका, फलाचा त्याग मात्र करा आणि त्यानं काय होईल, निष्काम सेवा घडल. आणि तिथं चांगलं लिहिलंय तात्या आधीच फळी आज तुटिया कर्मे आरंभावी धनंजया परावे बाळ धाया वाही जे जैसे, अशा काही ओव्या आहेत. तर वाचून आटपायसारखं नाही प्रकरण ते. सांडोनी दुधाची टकळी गोवारू गाव धेनू वेटाळी. पूर्वी गाया म्हशी हवाली लावीत बघा गुराख्याकडे, आता गुराखी बी नाहीत, आता सगळं मास्तरच झाल्यात. म्हणजे आता काही शहाणपणाला तोटा नाही आणि म्हणून त्यांच्याकडे शिकाय जावे. आता आपल्याला उद्याच्या तिकडं वाटचाल करावी लागेल म्हणजे आपला परिपाठ बसेल चांगला, असं एक भाग झाला. पण सामान्य जीवन श्रद्धेनं जर जगलं तर परमार्थाला काय अडचण नाही. आणि विशेष जीवन जर झालं तर आपल्या जीवनाचा आडसर निर्माण होतो आणि परमार्थ घडत नाही, घडतो तो संभावितपणाचे ओझे जया. हे ज्यानं बाजूला ठेवलं होय ना कुणाचं संभावितपणाचं ओझ, म्हणजे पार्वती मातेनं शंकराची सेवा करताना आपलं ओझ मी एवढी देखणी आहे असं म्हणून चालत नाही. ती पाय धुयाच्या दैवा लक्ष्मीनं सुद्धा विष्णूची सेवा करताना म्हणजे तसं हे या उपाधीचं उपहिताचं संबंध आहेत. आणि सांगून झालंय म्हणा नाही तर नाही म्हणा, होत नाही. म्हणजे वेचून आणावे कल्लोळ म्हणून गापे करतळ ते तो निखिळ पाणीच फावे अद्वैताचा संबंध आहे. अनेक द्वैताचा संबंध कसा आहे, म्हणजे लवणाची मासळी जरी झाली जिवाळी परी जळी ना जळा वेगळी ना जे जेवी. एका कारागिरनं मिठाची मासळी केली नि संजीवन मंत्र म्हटला आणि ती मासळी झाली जीवन. मासळी म्हटल्यावर कुठे ठेवायला पाहिजे, पाण्यात. कुणाची आहे ती, आता त्यांची तावडे महाराज कुठचं आहे, त्यांची एक ओवी आहे. पहिले काय ती सांगा तुमची ओवी. सांडोनी म्हणा की सगळी, म्हणजे आम्ही काय शिकवलंय तुम्हाला तेवढं तरी कळून दे की